काय सांगाल तुम्ही 17 वर्षानंतर आज निकाल येतोय? न्यायालयाने राहुल गांधी असो, सोनिया गांधी असो की चिदंबरम असो, त्यांच्या थोबाडीत तमाटा मारलाय. गेली काही वर्ष फक्त वोट बँक म्हणजे मुस्लिमांना खुश करण्यासाठी भगवा आतंकवाद आणि भगवा आतंकवाद सिद्ध करण्यासाठी त्यांनी साधूंना पण आरोपी बनवलं. न्यायालयाने आज सांगितलं हे सगळं बोगस होतं, खोटं होतं. सोनिया गांधी, राहुल गांधींनी, काँग्रेसनी देशाची माफी मागितली पाहिजे. हिंदू कधी आतंकवादी नव्हते आणि पाकिस्तानहून आलेले जे अतिरेकी असतात त्यांना हिंदुस्थान कधी क्षमा करणार नाही. दुसरं म्हणजे तो जो बॉम्बस्फोट झाला होता त्यावेळेला साध्वी प्रज्ञा सिंगांचं नाव आलं आणि तिथून पुढे भाजपच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत लिंक जोडण्यात आली होती. म्हणून मी आपल्याला जसं सांगितलं की यांना फक्त सत्तासाठी वोट बँकसाठी मुस्लिम आणू नये आणि त्यासाठी त्यांनी हिंदूंना देशद्रोही म्हणायची सुरुवात केली. भगवा आतंकवाद म्हणजे हिंदूंना देशद्रोही म्हटलं. त्यासाठी साधू संत, मग साध्वी प्रज्ञा तो, अरे सैन्याचे कर्नल पुरोहित यांना पण हे बदनाम करण्यापूर्वी गेले. परवा पण आपण बघितलं ना, संसदेत काँग्रेसचा एका खासदाराने त्यांनी स्पष्ट हे म्हटलंच ना की ऑपरेशन सिंदूर हा तमाशा आहे. दुर्दैव आहे या देशात की असं राजकारणी आहे. पण मुंबई बॉम्ब ब्लास्टची सुद्धा लोक सुटलेत, त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे आपलं? मग मुंबई बॉम्ब ब्लास्टमध्ये खालच्या न्यायालयाने त्यांना सजा दिली होती आणि आता सर्वोच्च न्यायालयाने पण त्याला स्थगिती दिलेली नाही, आहे. पण त्यांना निर्दोष सोडलेलं आहे ना. नाही, त्या निर्दोष मुंबई ब्लास्टच्या लोकांना सोडलंय. न्यायालय इकडे न्यायालय आहे, तिकडे न्यायालय. तर याबद्दल काय आपलं म्हणणं आहे? दोन्ही ठिकाणी न्यायालयच आहे. दादा, तुम्ही एकदा पत्रकारांना अधिकार आहे प्रश्न विचारायचा, मी उत्तर दिलं, संपला तो विषय. मी रोज राज्याच्या सभेत असतो, जनसभेत असतो. आज पण तुमच्या समोर तुमच्या सभेत आहे, तो एक वेगळा अधिकार आहे. आज आपण पुन्हा विभागीय आयुक्ताची भेट घेतली. नेमकं काय विषय काय होता आणि काय चर्चा झाली आज? जे आपण पाहिलं होतं 2024 मध्ये कायद्यात सुधारणा झाल्यानंतर अचानक 25 वर्ष, 30 वर्ष, 65 वर्ष आणि 97% मुस्लिम परिवाराचे विलंबित जन्म प्रमाणासाठी 2,24,000 अर्ज आले होते. त्यातले 42,000 1 ते 90 बेकायदेशीर देण्यात आले होते. ते राज्य सरकारने रद्द केले. ते रद्द केलेले सर्टिफिकेट परत प्राप्त करण्यासाठी मोहीम सुरू झालेली आहे. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी इथे आलो होतो. आपल्याला दुसरंही माहीत आहे की रुग्णालयाने बेकायदेशीररित्या 1,09,000 विलंबित जन्म प्रमाणपत्र दिले होते. त्यातही सुधार करण्याचा मोहीम सुरू आहे. मालेगाव स्फोटाचा जो तपास होता हेमंत करकर यांच्याकडे होता आणि इंत्या जिल्ह्यात त्यावर म्हणतात की त्याची हत्या करण्यात आली, आरोपच केला. मुद्दा आता असा आहे की न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर ह्यातनं जे त्यांचे ऑब्झर्वेशन आहेत की साध्वींना, बाकी लोकांना जे त्यांना आरोपी बनवण्यात आले, हे एक षडयंत्र होतं. मी निष्ठावंताला भाजपमध्ये न्याय कमी दिसून राहिला आजकाल. मी 365 दिवस राज्याच्या जनसभेत असतो आणि जो जनतेद्वारा आणि भाजपच्या कार्यकर्त्यांद्वारा काम करण्याची संधी, अधिकार मिळाला आहेत, त्यात मला जास्त आनंद आहे. पदावर असताना चांगलं काम करता येईल असं वाटत नाही का आपल्याला? मला जास्त आनंद आहे आणि त्यामुळे मी जास्त परफॉर्म करू शकतोय, जास्त चांगल्या रीतीने सेवा करू शकतो. तुम्ही एकीकडे मोठ्या प्रमाणात काम करता, सगळे देशासाठी हे करता, मात्र तुमच्याच याच्यामध्ये मंत्री त्यांच्यावर आरोप होतोय, आरोप घेऊन सुद्धा त्यांना पुन्हा मंत्रिपद
पद्धत दिल्या जाते. मात्र तुम्ही एवढं करू शकता तुमच्या राहण्यावर दिसत नाही. मला असं वाटतं की या संबंधी तुम्ही इथले जे ज्यांचा आरोप होतो त्याला विचारा.